देवाची स्तुती असो. आपण अशा प्रकारे पुन्हा एकदा प्रभूची भक्ती आराधना करण्यासाठी एकत्र येऊ शकतो. त्याचं कारण असं की परमेश्वर हा सर्वत्र आहे, सार्वभौम आहे आणि ज्या ज्या ठिकाणी आपण आहोत तिथून आपली भक्ती, आपली प्रार्थना ही तो ऐकणार आहे आणि आपण प्रार्थना करू की त्याने ही भक्ती आशीर्वादित करावी आणि त्याचं गौरव करून घ्यावं. आपण प्रार्थना करू. आमच्या पवित्र देवा, सेनाधीश देवा, आज आम्ही तुझे आभार मानतो की आम्हा सगळ्यांना तू अशा प्रकारे भक्तीमध्ये सामील होण्याचा प्रसंग दिलेला आहेस. आमची खात्री आहे प्रभू की तू ही भक्ती आशीर्वादित करशील. त्याचं कारण असं की ज्या ज्या ठिकाणी आम्ही आहोत आणि ज्या ज्या ठिकाणाहून यामध्ये भक्तीमध्ये आलेलो आहोत त्या ठिकाणी सुद्धा तू आहेस आणि म्हणून ही भक्ती आम्ही तुला समर्पित करतो. येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. यावेळेस आपण भक्तीमध्ये एक स्तोत्र वाचणार आहोत. स्तोत्रसंहिता 86. हे परमेश्वरा, कान लाव, मला उत्तर दे. मी दीन व दरिद्री आहे. माझ्या जीवाचे रक्षण कर, कारण मी तुझा भक्त आहे. हे माझ्या देवा, तुझवर भाव ठेवणाऱ्या सेवकाचे तारण कर. हे प्रभो, मजवर कृपा कर, कारण मी दिवसभर तुझा धावा करीतो. हे प्रभो, आपल्या सेवकाचा जीव हर्षित कर. मी आपले चित्त तुझकडे लावितो. हे प्रभो, तू उत्तम व क्षमाशील आहेस आणि तुझा धावा करणाऱ्या सर्वावर विपुल दया करणारा आहेस. हे परमेश्वरा, माझ्या प्रार्थनेकडे कान दे. माझ्या काकुळतीच्या वाणीकडे लक्ष दे. मी आपल्या संकटसमयी तुझा धावा करीन, कारण तू मला उत्तर देशील. हे प्रभो, देवामध्ये तुझा समान कोणी नाही आणि तुझ्या कृत्यासारखी कोणतीही कृत्ये नाहीत. हे प्रभो, तू उत्पन्न केलेली सर्व राष्ट्रे येऊन तुझ्या पाया पडतील, तुझ्या नावाचा महिमा गातील, कारण तू थोर व अद्भुत कृत्ये करणारा देव आहेस. तूच केवळ देव आहेस. हे परमेश्वरा, तुझा मार्ग मला दाखव. मी तुझ्या सत्य मार्गाने चालेन. तुझ्या नावाचे भय धरण्यास माझे चित्त एकाग्र कर. हे प्रभो, माझ्या देवा, मी आपल्या जीवेभावे तुझे गुणगान गाईन. तुझ्या नामाचा महिमा सदैव करीन, कारण मजवर तुझी दया फार आहे. अधोलोकाच्या तळ्यापासून तू माझा जीव उद्धरिला आहे. हे देवा, उन्मत्त लोक मजवर उठले आहेत. बलात्कारी लोकांचा समुदाय माझा जीव घ्यावयास पाहत आहे. ते तुला जुमानीत नाहीत. तरी हे प्रभो, तू सदैव कृपाळू देव आहेस. मंदक्रोध व दयामय व सत्यसंपन्न आहेस. तू मजकडे वळून मजवर कृपा कर. आपल्या दासाला आपले सामर्थ्य दे. आपल्या दासीच्या पुत्राचे तारण कर. हे परमेश्वरा, तू मजवर प्रसन्न झाल्याचे काही चिन्ह दाखव, ह्यासाठी की तू माझे सहाय्य व समाधान केले आहे. हे पाहून माझ्या दृष्ट्यांनी लज्जित व्हावे. देव ह्या वचनावर आशीर्वाद देवो. आपल्या भक्तीमध्ये यावेळेस आपण पुढे जाणार आहोत आणि प्रभूची स्तुती आणि त्याची गीतं यावेळेस आपण ऐकणार आहोत. Amen.
शालोम, देवाची शांती आपणा सर्वाबरोबर असो. आपल्याकडे गाड्यांच्या मागे काही लिहिण्याची एक प्रथा आहे. विशेष रीतीनं जे भाडोत्री वाहनं असतात त्यांच्या मागे काही पोस्टर्स असतात, काही रंगीबेरंगी चित्र असतात आणि त्याचबरोबर हाताने लिहिलेले काही वाक्य असतात. आणि त्यामध्ये एक जरा जास्त प्रचलित असं आहे, ते म्हणजे आई बाबांची कृपा. किंबहुना कुटुंबाचे लोक किंवा इतरही जर धार्मिक लोक असतील तर मग ते काही धार्मिक वाक्य त्याच्यामध्ये लिहित असतात. थोडक्यात म्हणजे त्या वाक्यांच्याद्वारे त्यांना हे सांगायचं असतं की कोणीतरी त्यांना त्या धंद्यामध्ये किंवा त्या बिझनेसमध्ये मदत केलेली आहे आणि ह्या मदतीच्यामुळे ते त्या प्रगतीपथावर आहेत, बिझनेस वाढत आहे आणि त्यांचे घरदारं वसलेले आहेत, त्यांचं कुटुंब वसलेलं आहेत, लेकरं चांगले शिकलेत, त्यांचीही लग्न झालेत आणि सगळ्या काही गोष्टी त्याच्या पाठीमागे कोणाची तरी मदत आहे, मार्गदर्शन आहे, कृपा आहे, ते त्या एका वाक्याच्याद्वारे कळवत असतात. थोडक्यात म्हणजे कोणी लिहितात, कोणी लिहित नाही, परंतु आपल्या सगळ्यांना कोणाच्या तरी मदतीची आणि कृपेची गरज आहे हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. हे सगळं काही चालत असताना ज्यावेळेस असतं, सगळं काही सुखी असतं, समाधानी असतं, चालत असतं, धंदा व्यवस्थिशीर चालला आहे, मग हे सगळं काही पुष्कळदा आपण देवाची कृपा आपल्यावर आहे, सतत आहे, त्याची खूण म्हणून घेत असतो. आणि अर्थात ते घेण्यासाठी तसं विचार करण्यासाठी काही वाईट नाही आहे ते, कारण ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा परमेश्वराच्या कृपेनं, त्याच्या आशीर्वादाने त्या मिळालेल्या आहेत आणि ते स्वीकारणं हे नक्कीच योग्य पण आहे. पण जर एकाएकी ह्या सगळ्या सुखाच्या आणि यशाच्या गोष्टींच्या मध्ये की ज्या आपल्यासाठी देवाच्या कृपेच्या आणि आशीर्वादाच्या खुणा आहेत, त्याच्यामध्ये जर थोडासा फरक झाला किंवा बिघाड झाला तर मग मात्र आपल्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न येतात. समजा एखाद्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये आपल्याच परिवारातील कोणीतरी जर जखमी झाला आणि ते जर गंभीर असेल तर मग मात्र जी खूण आशीर्वादाची आणि कृपेची आहे ती मग जरा वेगळ्याच विचारांच्याकडे आपल्याला वळवते आणि ते नेहमी घडत असतं हे आपल्याला माहीत आहे. आणि जर तसं जर घडलं तर मग तशा परिस्थितीला किंवा त्या अनुभवाला काय म्हणायचं, कशा रीतीने आपण हाताळायचं की जी कृपेची खूण आहे, आपण समजतो आशीर्वादाची ती खूण आहे, अशा परिस्थितीमध्ये कशा रीतीने त्याला बघायचं, हा एक फार मोठा अनुभवाचा भाग आहे. तो नेहमी घडत असतो जगामध्ये आणि आपल्याही जीवनामध्ये तो केव्हा घडेल ह्याचा नेम नाही. तुम्हाला माहीत आहे की संत पौलाने त्याच्या बाबतीत थोडक्यात त्याच्या अनुभवातून सांगितलेलं आहे. त्याचं संपूर्ण जीवनच जे घडलं होतं आपल्याला माहीत आहे ते कृपेमुळे, ख्रिस्ताच्या कृपेमुळेच तो घडला गेला. त्याला दर्शन दिलं, त्याला प्रगटीकरण दिलं, त्या ख्रिस्ताच्या कृपेनेच त्याने तारण स्वीकारलं, ख्रिस्ताच्या कृपेनेच तो त्याच्या सेवेसाठी पाचारला गेला, निवडला गेला आणि सेवेमध्ये तो पुढे गेला. इतकंच केवळ त्याला प्रेषित म्हणून सुद्धा गणण्यात आलं. हे सगळं काही तो म्हणतो की देवाच्या कृपेने आहे आणि ती खरी गोष्ट आहे. आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये सुद्धा असे सुंदर अनुभव देवाच्याच कृपेने मिळालेले आहेत आणि म्हणूनच त्यानेच म्हटलेलं आहे की जे काही मी आहे ते त्या देवाच्या कृपेमुळे आहे. पण जीवनामध्ये अनेक वेगळे अनुभव येऊ शकतात. जरी कृपा आहे, संत पौलाच्या जीवनामध्ये ते घडलं, परंतु अजूनही काही त्याच्या वेगळे असे अनुभव येऊ शकतात आणि त्याचं रेखाटन त्याने करिन्थकरास दुसरे पत्र 12 अध्याय 7 ते 10 ह्या वचनांच्या मध्ये लिहून ठेवलेलं आहे. इथं असं म्हटलेलं आहे, प्रगटीकरणांच्या अतिशयामुळे मी चढून जाऊ नये म्हणून माझ्या शरीरात एक काटा, मला बुक्की मारण्याकरिता सैतानाचा एक दूत तो ठेवण्यात आला आहे. हा मजपासून दूर व्हावा अशी मी प्रभूजवळ म्हणजे ख्रिस्ताजवळ
3दा विनंती केली, परंतु त्याने मला म्हटले आहे, माझी कृपा तुला पुरे आहे, कारण माझी शक्ती अशक्तपणात पूर्णतेस येते. तर ख्रिस्ताच्या शक्तीचा माझ्या ठायी वास व्हावा, म्हणून मी विशेष करून आपल्या अशक्तपणाची आढ्यता फार आनंदाने बाळगेन. ख्रिस्तासाठी दुर्बळता, अपमान, अडचणी, पाठलाग, संकटे सोसणे यात मी संतुष्ट आहे, कारण मी अशक्त आहे तेव्हा मी सशक्त आहे. मला असं वाटतं की हे जे काही त्याने या ठिकाणी रेखाटून ठेवलेलं आहे हे फार महत्त्वाचं आहे. आपल्या प्रत्येकाच्या जीवनाशी ते संलग्न आहे. केव्हाही असा अनुभव तो येऊ शकतो. आणि मग त्याच्या ह्या सेवेच्या ह्या जीवनामध्ये हे वेगवेगळ्या प्रकारचे त्रास, दुःख, संकट वगैरे वगैरे ह्या अनुभवातून जात असताना अजून एका वैयक्तिक अनुभवाच्या बाबतीत त्याने ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे. तो म्हणजे त्याच्या शरीरात असलेला त्रास, दुःख किंवा आजार जे काही असेल ते. कारण त्याने त्याच्यासाठी एक काटा असा शब्द वापरलेला आहे की जो नेहमी त्याला त्रास देत असेल. कदाचित तो आजार असेल किंवा अजून एखादा अशक्तपणा असेल. तो एवढा त्रासदायक आणि एवढ्या वेदना त्याला तो देत होता त्याच्या सेवेमध्ये, प्रवासामध्ये वगैरे वगैरे. त्याला त्याने काटा म्हणून नाव दिलेलं आहे. मग अशा वेळेला काय करणार? देवाने एवढी मोठी सेवा दिली, एवढी मोठी कृपा दिली. ह्या ख्रिस्तानेच त्याला पाचारण केलं. मग त्याच ख्रिस्ताकडे तो परत गेला प्रार्थनेच्या रूपामध्ये. आपल्याला माहीत आहे की ज्यावेळेस आपल्याला काही गरजा असतात, आपण पुन्हा त्या प्रभूकडे आणि त्याच्या कृपेची याचना करतो, प्रार्थना करतो. आणि तेच नेमकं संत पौलाने केलं. एकदा नव्हे, 3दा प्रार्थना केली. आणि त्या प्रार्थनेचं उत्तर प्रभू येशू ख्रिस्तांनी त्याला असं दिलं की माझी कृपा तुला पुढे आहे, पुरे आहे. मला असं वाटतं की हे एक वेगळंच उत्तर त्या ठिकाणी आलं. त्याने अपेक्षा केली होती उत्तराची की त्याचा जो आजार आहे, जे काही विकनेस आहे, त्रास आहे, तो एकदम निघून जाईल, पळून जाईल आणि तो तंदुरुस्त होईल एकाएकी, एका क्षणात एकदम पायावर उभा. त्याला असं वाटलं की असं उत्तर त्याला मिळेल. पण झालं उलट. म्हणजे अर्थात त्याला जे उत्तर अपेक्षित होतं ते मिळालं नाही, वेगळंच उत्तर त्याला मिळालेलं आहे. आणि ते उत्तर आत्ताच आपण वाचलेलं आहे की माझी कृपा ही पुरे आहे. मला असं वाटतं की असं कसं हे झालं? पुष्कळदा असं असतं की ज्यावेळेस प्रार्थना आपण त्या परमेश्वराला करतो आणि मग त्याचं उत्तर आपल्याला पुष्कळदा मिळतं सुद्धा, परंतु कधीकधी मिळत नाही आणि कधीकधी वेगळं उत्तर मिळतं. तर त्याच्यापैकी हे आहे. म्हणजे संत पौलाला वेगळं उत्तर मिळालेलं आहे. मग आता ह्या सगळ्या परिस्थितीचा काय आपण उलगडा कसा करायचा? त्याने अर्थात नंतर थोडासा उलगडा ह्या ठिकाणी केलेला आहे. आणि तो असा की ते जे उत्तर आहे ते जरी वेगळं त्याच्या अपेक्षेच्या पेक्षा, तरी मात्र त्याने शेवटी ते स्वीकारलं. त्याने स्वीकारण्याच्या अगोदर अनेक कदाचित विचार येऊ शकले असते त्याच्या मनामध्ये, असे की हे देवा, मी तुझ्यासाठी एवढं कार्य केलेलं आहे, तू मला बोलावलेलं आहे आणि मोठमोठ्या अशा काही अनुभवातून तू मला तुझी कृपा पुरवलेली आहे, मोठमोठाले चमत्कारिक अनुभव दिलेले आहेत. आणि मग हा अनुभव, आरोग्याचा अनुभव, मला ज्याची गरज आहे, मी जी सेवा करतो त्याच्यामधलं एक फार मोठं अडखळण आहे. मला जे आरोग्य पाहिजे आहे, जी काही समस्या आहे, जी काही त्रास आहे माझ्या शरीरामध्ये, ह्यामुळे मी पुष्कळ काही तुझं कार्य करू शकत नाही. आणि म्हणून ही माझी तू प्रार्थना ऐकायला काय हरकत नाही, कृपा करून माझ्या ह्या प्रार्थनेचा स्वीकार कर, असं तो म्हणू शकला असता. परंतु तसा काही त्या ठिकाणी काहीच उल्लेख दिलेला नाही, लिहिलेला नाही.
थोडक्यात म्हणजे तो देवाच्या संगती एक युक्तिवाद करू शकला असता. पुन्हा तोच की मी देवा एवढी सेवा करतो, ह्या इतक्या इतक्या ठिकाणी मी प्रवास करतो, लोकांना तुझं नाव सांगतो, आणि ह्याच्यामध्ये जो अडखळण आहे, जे माझ्या शरीरात आहे, त्रास आणि दुःखाचं आहे, वेदनांचं आहे, ते तू काढून टाक. तुम्हाला माहित आहे, देवा मी अगदी नैसर्गिक रीतीनं जी योग्य आहे, जी मला आरोग्याची गरज आहे ती योग्य आहे, मी वेगळं काहीही स्वतःसाठी मागत नाही, ते तुझ्या सेवेमध्ये उपयुक्त होईल आणि मी अधिक चांगल्या प्रकारे सेवा करू शकेन. हा युक्तिवाद आहे. तुम्हाला माहित आहे, पुष्कळदा आपण अशा काही गोष्टी मागतो देवाला की ज्यामध्ये युक्तिवाद असतो, परंतु तो आपलाच स्वतःचा युक्तिवाद असतो. आणि ह्या ठिकाणी संत पौलाने तो युक्तिवाद वापरला नाही आणि त्याच्या पुढे कोणत्याच प्रकारचा उल्लेख सुद्धा आपल्याला दिसत नाही. देवाच्याकडे प्रार्थना केल्यानंतर त्याच्या मागे कोणत्याच प्रकारचा युक्तिवाद संत पौल करत नाही, वापरत नाही. ही एक नवलाची गोष्ट आहे. अजून एक गोष्ट तो त्याच्यामध्ये वापरू शकला असता, त्याच्याशीच सगळं अशी की देवा मी तुझ्यासाठी एवढं कार्य करतो, एवढी तुझी सेवा करतो, एवढ्या वेगवेगळ्या ठिकाणी जातो, परकीय लोकांच्या मध्ये जातो, विदेशी लोकांच्या मध्ये जातो, आणि तुझं नाव मी सगळ्या लोकांना सांगतो. मग निदान माझी ही एक छोटीशी प्रार्थना आहे, त्याचं तो उत्तर तू दे. आणि ह्या अशा भाषेला व्यापारवाद असं म्हणता येईल. म्हणजे मी हे तुझ्यासाठी करतो आहे म्हणून तू माझ्यासाठी निदान एवढं तरी कर. जशी दुकानदारीची भाषा असते ना, एवढं घ्या आणि एवढं परत द्या, किंवा त्याच्याच मोलातोलाचं काहीतरी मला द्या आणि हे तुम्ही घ्या. हीच भाषा की देवा मी तुझ्यासाठी विदेशी लोकांच्या कडे जाऊन प्रार्थना करतो, मारहाण स्वीकारतो, अपमान स्वीकारतो, माझी एवढी तरी प्रार्थना तुम्ही ऐका. स्वतःची अपेक्षित केलेली प्रार्थना आणि मागणी एवढी माझी पूर्ण करा. याला म्हटलेलं आहे व्यापारवाद. दुकानदारीची भाषा तुम्हाला माहित आहे, देवाच्या संगती अशी भाषा वापरता येत नाही. हे त्याला पूर्वीसुद्धा माहीत होतं, माहीत आहे, आणि म्हणून तसा वाद त्याने ह्या ठिकाणी वापरलेला नाही. अजून एक तो विचार त्याच्या मनात आणू शकला असता, आणि तो म्हणजे अनेक मार्गी वाद, अनेक मार्गी विचार. म्हणजे तो असा की ठीक आहे देवा, तू मला ह्या माझ्या प्रार्थनेचं उत्तर, ज्याची मला गरज आहे, ज्याचे योग्य उपयोग सुद्धा मी करणार आहे, आणि जर मला त्याचं उत्तर आरोग्याच्या रूपात जर मिळत नाही तर मी दुसरे उपाय पाहू शकतो, दुसऱ्या मार्गाने जाऊ शकतो, किंवा दुसरा एखादा दैवी मार्ग असेल तो घेऊ शकतो. म्हणजे मी बदलू शकतो. आतापर्यंत तू मला सहाय्य केलं, आतापर्यंत तू माझा देव आहेस, तुझं शिक्षणसुद्धा मला आवडतं, तुझी इतर शिक्षण आहे, प्रीतीचं आहे, त्याचप्रमाणे क्षमेचं आहे, हे सगळं मला मान्य आहे आणि आवडतं, परंतु मला माझ्या अपेक्षेप्रमाणे प्रार्थनेचं उत्तर, आरोग्य तू दिलेलं नाहीस, आणि म्हणून तेही काय हरकत नाही, म्हणून मी दुसरीकडे जरा वळतो आणि दुसऱ्या मार्गाने जातो. तुम्हाला माहीत आहे, हे असे तिन्ही हे जे वाद आहेत किंवा विचार आहेत, आपल्याही जीवनामध्ये सर्रास येण्याची शक्यता आहे. विशेष रीतीनं जे ख्रिस्ताचे भक्त आहेत, की ज्यांच्या प्रार्थना त्यांना जसं उत्तर पाहिजे होतं तसं ज्यावेळेस मिळत नाही, त्यावेळेस अशा प्रकारचे अनेक विचार आणि पर्याय आपण जे भक्त लोक असतो ते आपल्या डोक्यात आणत असतो. कधीकधी तर त्याप्रमाणे आपण करायला सुरुवात सुद्धा करतो. शेवटपर्यंत कदाचित तसं उत्तर आपल्याला जे पाहिजे ते मिळत नाहीत, आणि म्हणून हे सगळे विचार, ही विचार पद्धती किंवा हे विचारवाद आपल्या जीवनामध्ये येऊ शकतात. आणि मग
दुसऱ्या मार्गाने, पर्यायी मार्गाने जाण्याचा मोह हा एवढा कठीण असतो टाळण्यासाठी की मग पुष्कळ विश्वासणारे जे भक्त आहेत ते त्याला बळी पडतात. संत पौलाने तसं होऊ दिलं नाही. हे कोणतेच वाद त्याने देवाच्या संगती युक्तिवाद म्हणून वापरलेले नाहीत. उलट त्याने जो वाद स्वीकारला किंवा विचार स्वीकारला तो म्हणजे कृपेचा. कारण पुढे त्याने असं म्हटलेलं आहे की ह्या प्रभू ख्रिस्ताने त्याला उत्तर दिलं, माझी कृपा तुला पुरे आहे. हे जे उत्तर आहे ते उत्तर संत पौलाने शेवटी स्वीकारलं. तुम्हाला माहित आहे की हे असं उत्तर किती कठीण आहे स्वीकारण्यासाठी. कारण आपल्या स्वतःच्या इच्छेप्रमाणे तिथं घडत नाही. आपल्याला जे पाहिजे ते मिळत नाही. की ज्याला तुम्ही आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केलेलं आहे, त्याच्या नावानं तुम्ही सेवा करत आहात, त्याच्या नावानं ह्याच्या संत पौलाच्या भाषेत सांगायचं म्हणजे सर्व प्रकारचे संकट, अपमान, अडचणी, पाठलाग आणि दुर्बळता ह्या सगळ्या गोष्टी तो सहन करतो ज्या देवाच्या नावाने. त्या देवाकडून हे असं उत्तर स्वीकारणं आणि जे आपल्याला पाहिजे ते उत्तर न मिळणं फार फार कठीण आहे विश्वासणाऱ्यांच्यासाठी. आणि म्हणून ह्या ठिकाणी एक फार मोठा धडा आहे. सगळं काही चांगलं आहे, सगळं काही चांगलं चालू आहे, पैसा, अदला, आरोग्य, वेगवेगळ्या प्रकारच्या नोकऱ्या आहेत, घरामध्ये भरपूर मुबलकता आहे. त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी कृपेच्या खुणा म्हणून घेणं अगदी बरोबर वाटतं. पण ज्यावेळेस का थोडंसं वेगळं आणि उलट घडतं, ती सुद्धा कृपेचीच खूण आहे असं संत पौलाला ह्या ठिकाणी सांगायचं आहे. आणि ज्या वेळेस दुःख जरी आहेत तरी आपण त्या कृपेच्याच वर्तुळात आहोत, ती सुद्धा एक प्रकारची खूणच आहे. उलट ज्यावेळेस आपण दुःखात असतो, त्रासामध्ये, वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणीमध्ये असतो, याचा अर्थ असा की देवाची कृपा अधिक जवळ आहे, देवाच्या कृपेतच आपण त्याही वेळेस आहोत असं संत पौलाला म्हणायचं आहे. आणि म्हणूनच त्याने कृपेचा जो मार्ग आहे, कृपेचा जो पर्याय आहे, जे उत्तर आहे तेच स्वीकारलं. दुसरे अगोदरचे जे काही वाद आहेत ते कोणतेच वाद त्याने ह्या ख्रिस्ताच्या समोर मांडलेले नाही आहेत. मला असं वाटतंय की अजून एक गोष्ट अशी आहे, त्याने प्रभूची जी कृपा आहे ती स्वीकारली. तुम्हाला माहिती आहे त्याचं कारण, एक महत्त्वाचं कारण ह्या ठिकाणी आपण म्हणू शकतो की ज्या व्यक्तीकडून ते कारण आलेलं आहे, ती व्यक्ती जी आहे ती प्रत्यक्ष ह्या सृष्टीचा मालक आणि त्याचा आणि आपल्या सगळ्यांचा उत्पन्न करता आहे. तो देव आहे, तारक आहे. त्याच्याकडून हे जे उत्तर आलेलं आहे संत पौलाला, त्याला हे माहीत आहे की त्याला जर पाहिजे तर तो मला बरं करू शकतो आताच्या आताच क्षणात. पण जर त्याने मला बरं केलं नाही तरीही तो देव आहेच, तरीही तो माझा तारक आणि उद्धारक आहेच, त्याच्यात तर काही बदल नाही. आणि म्हणून त्याच्या ह्या उत्तराला की माझी कृपा तुझ्याबरोबर सतत आहे, सदैव आहे, ह्या उत्तराला नाही म्हणणं म्हणजे प्रत्यक्ष जो बोलणारा आहे ते प्रभू येशू ख्रिस्त त्यालाच नाही म्हणणं आहे. त्यालाच असं म्हणणं आहे जवळजवळ की ठीक आहे, मला तुझी गरज नाही. आणि संत पौलाला जरी आरोग्य मिळालं नाही तरीही ख्रिस्ताला त्याला गमवायचं नाही. ख्रिस्ताच्या उत्तराला स्वीकारणं म्हणजे प्रत्यक्ष ख्रिस्ताला स्वीकारणं आहे. जरी ते त्याच्या अपेक्षेप्रमाणे त्याला जसं पाहिजे तसं उत्तर नव्हतं त्याच्या प्रार्थनेच्यासाठी तरीही, कारण त्या उत्तराला नाही म्हणणं
म्हणजे प्रत्यक्ष ख्रिस्ताला नाही म्हणणं, हे त्याला माहीत होतं. मंडळी, हे कधीकधी अनपेक्षितरीतीनं आपल्या जीवनामध्ये घडू शकतं. आपण ख्रिस्ताच्या उत्तराला ते नकारात्मक असो, होकारात्मक असो, की अजून अशा प्रकारचं असो जसं संत पावलाला मिळालं तसं, पण ते हो असो की नाही असो, त्या उत्तराला, ख्रिस्ताच्या उत्तराला स्वीकारणं म्हणजे ख्रिस्तालाच स्वीकारणं आहे. आणि त्या उत्तराला नकार देण्याची तयारी कोणाचीही नसावी. संत पावलाची नव्हती. आणि जे आपण ख्रिस्ताचे भक्त, ख्रिस्ताचे दास, ख्रिस्ताचं कार्य करणारे विश्वासणारे आहोत, आपली सुद्धा तशीच तयारी असली पाहिजे की देवा, माझ्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं उत्तर येवो, कोणत्याही प्रकारच्या अडीअडचणी येवो, ह्या अशक्तपणामध्ये मी राहतो आणि त्याच्यात मला आनंद आहे, कारण तुझी कृपा माझ्यासाठी पुरी आहे. मला असं वाटतं की किती सुंदर मार्गदर्शन ह्या ठिकाणी तुमच्या आणि माझ्यासाठी. आपण जर अडीअडचणीमधून जाणार, ख्रिस्ताचे भक्त असून, ख्रिस्ताचे पाईक असून, वेगवेगळ्या प्रकारच्या संकटांना कसं तोंड द्यायचं कृपेत राहून, त्याचं हे मार्गदर्शन आपल्यासाठी, सगळ्यांच्यासाठी आज आहे. मला माहीत आहे कितीतरी सेवक वर्ग वेगवेगळ्या प्रकारच्या त्रासातून, आजारामधून, कोणाच्या बायका मरण पावल्या, कोणाच्यावर कॅन्सर आलेत, कोणाची मुलं बाळं कॅन्सरने आजारी आहेत, किंबहुना अजून वेगवेगळ्या प्रकारच्या संकटातून जात आहेत. परंतु त्यांना एक माहीत आहे की ख्रिस्ताच्या त्या उत्तराला मी विश्वासू राहीन. ख्रिस्ताने मला सांगितलेलं आहे की माझी कृपा तुला पुऱ्या आहेत. हे जे त्याचं उत्तर आपल्यासाठी आहे, हे सगळ्यात मोठं आहे, सगळ्यात महान आहे. कारण त्याला माहीत आहे की माझा ख्रिस्त महान आहे. त्याची कृपा ह्या सर्व आजारांच्या पेक्षा फार मोठी आहे. जर समजा संत पावलाला लगेच आरोग्य मिळालं असतं, तरीही ते त्याचं आरोग्य फक्त मरणापर्यंत चाललं असतं. मरणाच्या नंतर तर कोणी आजारीच पडत नाही, त्याच्यामुळे त्याचा प्रश्नच येत नाही. म्हणजे जर त्याला कृपेने आरोग्य दिलंच असतं तर फक्त ह्या जगापुरतं टिकलं असतं. त्याच्यानंतर सार्वकालिक जीवनामध्ये तरीही देवाच्या कृपेचीच आपल्याला गरज असणार. आणि म्हणून त्याने मग जी कृपा आहे की माझी कृपा तुला सतत तुझ्याबरोबर असणार, ही जी कृपा आहे ती स्वीकारली. मला असं वाटतं की आपल्या जीवनामध्ये फार सुंदर हे मार्गदर्शन आहे. कारण आपल्या जीवनातील ज्या काही सुख दुःखाच्या ज्या आपण व्याख्या केलेल्या आहेत आणि ज्या खुणा समजतो आपण, त्या खुणा खऱ्या अर्थानं केवळ त्याच्या कृपेमुळे आपण आहोत, असं विश्वासानं आपल्याला स्वीकारायचं आहे. अजून एक वाक्य, ह्याच वाक्यामध्ये अजून एक शब्द त्याने ह्या ठिकाणी वापरलेला आहे आणि तो फार महत्त्वाचा आहे. तो शब्द अर्थात नव्या वचनात आलेला आहे. परंतु त्याने मला म्हटले आहे, माझी कृपा तुला पुरे आहे. कोणाची कृपा? पुन्हा एकदा विचार करण्यासारखा आहे. माझी. प्रभू येशू ख्रिस्त ज्याने त्याला निवडलं, तारलं, बोलावलं आणि सेवक म्हणून म्हटलं, त्या प्रभू येशू ख्रिस्तांची कृपा. कोणाचीही नाही. त्याला दुसऱ्या कोणाची कृपा स्वीकारायची सुद्धा नाही. कारण त्याला माहीत आहे, तो म्हणतो त्या प्रभू येशू ख्रिस्तांची कृपा. अनेक पर्यायी कदाचित त्या ठिकाणी भाग असतील, मार्ग असतील, आणि आपण ह्या कृपेच्या विषयाच्या बाबतीत सगळीकडे पाहतो, सगळीकडे ऐकतो. त्याच्या बाबतीत वेगवेगळ्या प्रकारचे सूत्र आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या प्रार्थना वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला. पण त्यामध्ये संत पावलाने जे निवड केलेली आहे ती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तांची कृपा. आणि म्हणून त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, माझी, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ता म्हणालेले आहेत या ठिकाणी की माझी कृपा तुला पुरी आहे. फार महत्त्वाचा पुन्हा एकदा त्या ठिकाणी तो शब्द आलेला आहे.
मला असं वाटतं की आपल्या शिष्यपणाच्या ह्या सेवेमध्ये आणि जीवनामध्ये प्रत्येकजण, आपण कोणीही असा, ह्या ज्या कृपेच्या ज्या खुणा आहेत त्याच्यामध्ये सर्वच प्रकारे, सर्वच दिवसांच्यामध्ये, सुखदुःखाच्या जीवनामध्ये तरीही आपल्यावर त्याची कृपा ही पुरे आहे. सुखापेक्षा पुढे आहे, दुःखांच्या पेक्षाही अजून मोठी आहे. कारण जो देणारा आहे तो ख्रिस्त ह्या सगळ्यांच्या पेक्षा मोठा आहे. आणि म्हणून तो म्हणतो, ख्रिस्त म्हणाला, माझी कृपा तुझ्यासाठी पुरे आहे. अजून एक वाक्य ह्या ठिकाणी वाचण्यासारखं आहे आणि ते आपल्याला आढळतं 2 करिंथ करासपत्र 9 अध्याय आणि त्यामधलं 8 वचन फार फार सुंदर आहे. ह्यामध्ये तो असं म्हणतो, 8 वचनामध्ये पुन्हा संत पौलुस लिहितो आहे, सर्व प्रकारची कृपा तुम्हावर विपुल होऊ देण्यास देव शक्तिमान आहे. देवाची शक्ती, देवाचं सामर्थ्य हे सर्व प्रकारची कृपा विपुलपणे आपल्यावर करण्यासाठी शक्तिमान आहे. मंडळी, मला असं वाटतं की हे जे सुंदर वाक्य आहे ते आपल्या जीवनावर, मला असं वाटते जर गाड्या असतील आपल्या घरामध्ये, गाड्यांच्या मागे हे वाक्य कदाचित लिहायला काय हरकत नाही की माझी कृपा तुला पुरे आहे. परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट की आपल्या जीवनामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये हे वाक्य लिहून ठेवायला पाहिजे. आणि ते कसं ठेवता येईल लिहून? त्याच्यावरील विश्वासाने. प्रभू येशू ख्रिस्ताने जे काही आपल्याला देऊ केलेलं आहे ते त्याची कृपा, आणि जे काही अजून मिळालेले नाही तेही त्याचीच कृपा. पण एक गोष्ट महत्त्वाची आहे, आपल्या प्रत्येकाला त्याची गरज आहे, आज गरज आहे. कोणत्याही परिस्थितीत असो, त्याची कृपा आपल्यासाठी भरपूर आहे, विपुल आहे, कारण तो शक्तिमान आहे. मला असं वाटतं की आजच्या दिवशी आपण तो विश्वास ठेवू, अंतःकरणामध्ये त्या प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारू विश्वासानं. आणि मग बघा, आपल्या जीवनामध्ये, आपल्या सेवेमध्ये, आपल्या कुटुंबामध्ये एक वेगळाच अनुभव आणि एक वेगळाच फरक आल्याशिवाय राहणार नाही. देव आपणास आशीर्वाद देवो. शालोम. भक्तीच्या शेवटच्या भागासाठी प्रार्थना व आशीर्वाद. प्रार्थना करू. प्रिय प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो की ही वेळ तू आम्हा सर्वांना दिली. इतकंच केवळ नव्हे, परंतु आमचे जे सर्व भक्तगण आहेत, तुझी स्तुतिगान करणारे आहेत, त्या सर्वांना तू ह्यामध्ये सामील केलेलं आहेस, याबद्दल तुझे आभार मानतो. प्रिय प्रभू, त्याचं कारण असं की तूच सर्वत्र सार्वभौम परमेश्वर आहेस आणि आम्हा सगळ्यांच्याकडे तुझं लक्ष आहे. देवा, ह्या येणाऱ्या आठवड्यामध्ये सर्वांना तू सुखी आणि निरोगी ठेव. इतकंच केवळ नव्हे, तुझी कृपा आम्हास दे आणि आम्हा सर्वांच्याद्वारे तुझी सेवा आणि तुझं गौरव येणाऱ्या दिवसांच्यामध्ये तू करून घे, अशी आम्ही तुझ्याजवळ प्रार्थना करतो. आता देव जो बाप ह्याची कृपा, देव जो पुत्र ह्याची प्रीती आणि देव जो पवित्र आत्मा ह्याची सहभागिता आपणा सर्वाबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आमेन.